मला असं वाटतं की ज्यावेळी आपण या ठिकाणी मायनिंग सुरू केलं, गेले 25 वर्ष प्रयत्न सुरू होता, काम थोड्या प्रमाणात सुरू होतं, पण त्याला पाहिजे त्या प्रमाणात पाठबळ मिळत नव्हतं. मी मुख्यमंत्री असताना प्रभाकरन माझ्याकडे आले, लॉयड मेटलचे गुप्ताजी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आपण जर आम्हाला मदत केली तर आम्ही मायनिंग सुरू करू. मी त्यांना सांगितलं मी मदत पूर्ण करेन, पण माझ्या गडचिरोलीचा उपयोग वसाहतीसारखा करू नका. आमचं खनिज हे देशभर न्यायचं, देशामध्ये एम्प्लॉयमेंट द्यायची आणि आम्हाला असंच ठेवायचं, हे मान्य होणार नाही. तुम्हाला या ठिकाणी जे काही स्टील प्लांट्स आहेत ते गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, पहिला नंबर गडचिरोली आणि इतर सगळा जो आमचा भंडारा, गोंदिया, नागपूर सगळा जो पूर्व विदर्भ आहे, मग पश्चिम विदर्भ आहे, या भागामध्ये तुम्हाला हा माल सप्लाय होईल आणि तिथे स्टील प्लांट उभे राहतील, याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि त्यांनी त्याला होकार दिला आणि त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आपल्या पोलिसांनी मदत केली आणि माओवाद्यांचा विरोध असतानाही या ठिकाणी मायनिंग आपण सुरू केलं. हळूहळू स्थानिकांचाही विरोध होता, कारण त्यांना चुकीचं सांगितलं जायचं, पण ज्यावेळी स्थानिकांचं याच्यामधलं इन्व्हॉल्वमेंट वाढलं, त्यांचीही मदत मिळायला लागली आणि मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन सुरू झालं.